परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला त्रास. जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात येऊन परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे नागरिकांचे नाव बळजबरीने टाकत आहे. प्रतिभा गोरे यांची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार आज दिनांक 12 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तहसीलदार गोरे यांच्याकडून वाळू माफियांनी हल्ला केला, मात्र त्यांना त्रास देण्याऐवजी त्या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली. तहसीलदार यांनी जी तक्रार पोलिसांकडे दिली त्यामध्ये त्यांनी दोषी नसलेल्या लोकांची नावे काढून टाकावीत अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जर तहसीलदारांनी ही नाव कमी केली नाहीत तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक अखिल काझी यांनी दिलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की प्रतिभा गोरे तहसीलदार परतूर या खासगी वाहनातून गस्तीवर असताना इंदिरानगर आंबा रोड परतूरच्या डाव्या बाजूला एका हायवा व जेसीबी वाहन गौण खनिज मुरुम भरताना दिसला. या कारणावरून प्रतिभा गोरे व सदर हायवा मालक व जेसीबी मालक यांच्यात वाद निर्माण झाला असे FRI मध्ये नमूद केले आहे. याची नोंद FRI परतूर पोलीस स्टेशनला एकूण 5 जणांविरुद्ध व इतर 2 अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंद असून सदर 5 लोकांना अटक सुद्धा झाली आहे. परंतु प्रतिभा गोरे ह्या जाणून बुजून व सूड बुद्धीने पुन्हा इतर या शब्दाचा वापर करून 2 ते 3 लोकांची नावं घेत आहेत. वास्तविक या लोकांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांना जाणून बुजून सदर गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे व हेतू पुरस्पररित्या सदर लोकांना मानसिक त्रास देत असून याची सखोल चौकशी करण्यात यावी. सदर लोक हे घटनास्थळी होते का, त्याचे लोकेशन तपासण्यात यावे. सदर लोक हे घटनास्थळी तहसीलदार पथकमार्फत काढलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत का, सदर लोक हे घटना घडली तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या घरी अथवा कुठेतरी कामानिमित्त बाहेर होते का, याची चौकशी करण्यात यावी. या सर्व गोष्टींचा तपास चौकशी अंतीच पुढील कार्यवाही करण्यात यावी. तसेच घडलेल्या गुन्ह्याची व गुन्हेगारांची आम्ही पाठराखण करणार नसून निरपराध निर्दोष लोकांवर अन्याय सुद्धा व खोटे गुन्हे सुद्धा सहन करणार नाही याची नोंद घ्यावी. अन्यथा सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नासेर साऊस, अखिल सर, बाबूराव हिवाडे, मोईन सेठ, रियाज भाई, सलीम काजी, गफ्फर सौदागर, शहनवाज भाई, रहीम सेठ, अकबर भाई, रजाक भाई, तारेक सिद्दीकी, इसार भाई, माजिद सिद्दीकी आदींची उपस्थिती होती. आज आम्ही या ठिकाणी परतूर शहरातून आलेलो आहोत. जालना जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेले आहे की श्रीमती प्रतिभाताई गोरे तहसीलदार परतूर यांची अरेरावी व सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्याबद्दल तक्रारी अर्ज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना दिलेला आहे. विशेष म्हणजे असं झालेलं आहे की दिनांक 7/3/2025 रात्री 12 वाजता एक मुरुमचा हायवा आणि JCB हे अवैध वाहतूक करत होते. ही करत असताना मॅडमनी त्या ठिकाणी रेड टाकली आणि 5 आरोपींना अटकसुद्धा झाली. त्यांना कायद्याने हरसुल्लासुद्धा पाठविलं. परंतु यानंतर मॅडमनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला. 164 नुसार कोर्टात जबाब दिला. काही फॅक्ट्स पाठविले की अजून यामध्ये 5 ते 6 लोक आहेत, इतर लोक आहेत इतरमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी हे गुन्हा केला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. परंतु विनाकारण जर सर्वसामान्य व्यक्तीचा, सर्वसामान्य माणसाचा नाव याच्यात गोवल्या गेलं असेल तर ते तात्काळ कमी करण्यात यावं, नसता परतूर शहराच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. काय नाव तुमचं? माझं नाव अखिल काझी, नगरसेवक परतूर. कशामुळे दुसऱ्यांना गोवतेत मॅडम? काही दबाव असेल, काही राजकीय दबाव असेल, कोणाचा काही आवाज असेल, कोणीतरी नाव सांगत असेल, या कारणातून सर्वसामान्याचं नाव ते घेते. यामध्ये राजकारण घुसते का, असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचा आहे किंवा तुमचा काय आरोप आहे नेमका? माझा आरोप असा आहे की क्लिअर कट मॅडमनी हे नाव घेऊ नये. जे खरं आहे तेच सांगावं, कोणाच्या सांगण्यावर सांगू नये. तुमच्याकडे तसे पुरावे आहेत का ते नाही आहेत गुन्हेगार म्हणून? आहे, ते घरी आहे, घरी स्वतः काढलेले आहे, त्यांचे CDR आहे, CCTV फुटेज आहे. कोर्टाकडून आम्ही ते सिद्ध करणार आहोत. काय नाव आपलं? अखिल काझी, नगरसेवक परतूर.